नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाणे म्हणजे केवळ दर्शन घेणे नसते, तर तो एक आध्यात्मिक अनुभव असतो. तिथे आपले मन शांत होते, विचार स्थिर होऊन स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. पण अनेकदा आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे त्या पवित्र वातावरणाचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच स्वामींच्या मंदिरात गेल्यावर काय करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम गोंधळ टाळावा. स्वामींचे मंदिर, मठ ही एक ध्यानाची आणि प्रार्थनेची जागा आहे. तिथे गेल्यावर मित्रमंडळी किंवा ओळखीचे लोक भेटल्यास मोठ्याने बोलणे, हसणे किंवा गप्पा मारणे टाळावे. आपली उपस्थिती इतरांच्या उपासनेमध्ये व्यत्यय आणणारी नसावी. स्वामींचे तत्त्व हे शांतता आणि अंतर्मुखता शिकवते. शांततेतच स्वामींची उपस्थिती जास्त जाणवते. जर आपणच आवाज केला तर आपले लक्ष विचलित होते आणि इतरांचेही ध्यान भंग होते. म्हणूनच स्वामींच्या मठात किंवा मंदिरामध्ये मौन पाळणे किंवा स्वामींचे नामस्मरण करणे सर्वोत्तम आहे. मोबाईलचा अतिवापर करू नये. आजच्या काळामध्ये ही सर्वात मोठी चूक ठरत आहे. मठात गेल्यावर आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा. गाभाऱ्यात किंवा दर्शन रांगेमध्ये उभे असताना फोनवर बोलू नये. मंदिरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे किंवा सतत मोबाईल वापरणे टाळावे. यामुळे आपले लक्ष बाहेरच्या गोष्टींकडे जास्त जाते आणि आतल्या शांततेपासून आपण दूर होतो. अनेक मठांमध्ये किंवा मंदिरांमध्ये मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई असते. अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन करू नये. दर्शनापेक्षा कॅमेरामध्ये फोटो टिपण्याकडे जास्त लक्ष असेल तर आपल्याला तिथल्या चैतन्याचा अनुभव घेता येत नाही. मंदिरात असताना स्वतःशी आणि स्वामींशी जोडणे अधिक महत्त्वाचे आहे. घाईघाईत दर्शन घेऊ नये. अनेक जण फक्त दर्शन घेऊन निघायचे या विचाराने मंदिरात येतात, पण घाईत घेतलेले दर्शन मनाला समाधान देत नाही. त्यामुळे थोडा वेळ थांबा, शांत बसा आणि स्वामींच्या समोर आपले मन मोकळे करा. हीच खरी भक्ती आहे. अहंकार आणि मोठेपणाचे प्रदर्शन करू नये. स्वामींच्या दरबारामध्ये राजा असो किंवा रंक, सर्व सारखेच असतात. मी इतका मोठा अधिकारी आहे, मी मोठा सेवेकरी आहे, माझी श्रीमंती खूप आहे, असा अहंकार मनात ठेवून मठात जाऊ नये. तिथे गेल्यावर मीपणा उंबरठ्या बाहेर सोडावा. नम्रता नसेल तर स्वामींची कृपा प्राप्त होणे कठीण असते. काही जण मंदिरात जाऊन बाहेरून भक्ती दाखवतात, पण मनामध्ये खऱ्या भावना नसतात. स्वामींना तुमचे बाह्य रूप नाही, तर तुमचे मन महत्त्वाचे आहे. म्हणूनच दिखावा न करता मनापासून भक्ती करावी. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये. मंदिर परिसर पवित्र असतो, त्यामुळे कचरा टाकणे, घाण करणे किंवा अस्वच्छता ठेवणे हे चुकीचे आहे. आपले दर्शन झाल्यावर पेढे, नारळ किंवा फुलांच्या पिशव्या मंदिरात किंवा मठात कुठेही टाकून देऊ नये. मंदिराची स्वच्छता राखणे ही प्रत्येक भक्ताची जबाबदारी आहे. मंदिरातील कोणतीही वस्तू, जसे की एखादा ग्रंथ, भांडी किंवा सतरंजा विनापरवाना घरी नेऊ नये. तिथे असलेल्या वस्तूंची नासधूस किंवा चोरी करू नये. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा जिथे लोकांची ये-जा आहे तिथे चपला अस्ताव्यस्त सोडू नयेत. चपला काढताना त्या रांगेमध्ये आणि कोपऱ्यात काढाव्यात, जेणेकरून इतरांना अडथळा होणार नाही. दर्शनासाठी कोणालाही त्रास येऊ नये. रांगेत उभे असताना इतरांना ढकलणे किंवा ओळखीचा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे किंवा घाई करणे टाळावे. स्वामींना सर्व दिसत असते. तुम्ही किती शांतपणे आणि संयमाने दर्शन घेता याला जास्त महत्त्व आहे. विशेषतः गुरुवारी किंवा उत्सवाच्या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते. अशा वेळेला चिडचिड करणे, एखाद्याला टोमणे मारणे किंवा खूप वेळ लागला अशा तक्रारी करणे टाळावे. तो वेळ म्हणजे स्वामींनी घेतलेली तुमच्या सबुरीची परीक्षा असू शकते. इतरांशी तुलना किंवा टीका करू नये. मंदिरात येणारा प्रत्येक भक्त वेगळ्या भावनेने येतो. त्यांच्या पद्धतीवर टीका करणे किंवा तुलना करणे योग्य नाही. तुम्ही स्वतःच्या भक्तीवर लक्ष द्यावे. मंदिरात बसून एखाद्याबद्दल वाईट विचार करणे किंवा वाईट बोलणे हे सर्व काही टाळावे. तिथे फक्त स्वामींचे गुणगान किंवा नामस्मरण करावे. तो भक्त किती वेळ बसला आहे किंवा त्याची माळ किती वेगाने चालली आहे अशा प्रकारचे निरीक्षण किंवा तुलना करू नये. प्रत्येकाचा स्वामींबरोबर असलेला प्रवास हा वैयक्तिक असतो. आपले लक्ष केवळ आपल्या स्वतःच्या स्वामी संवादावर असावे. त्यांच्या घरात काय चालले आहे किंवा या मंदिरामध्ये असे का होते आहे अशा चर्चा तिथे बसून करू नयेत. आपली ऊर्जा ही स्वामींच्या नामामध्ये खर्च करावी, इतरांच्या चुका काढण्यात नाही. नियम मोडू नयेत. प्रत्येक मंदिराचे किंवा मठाचे काही नियम असतात, जसे की विशिष्ट पेहराव किंवा दर्शनाची वेळ, सोवळे हे सर्व नियम त्या जागेची पवित्रता राखण्यासाठी केलेले असतात. हे नियम कशासाठी असा तर्क न लढवता त्यांचे पालन करावे. मूर्तीचे डोळे भरून दर्शन घ्यावे.
स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर इकडे तिकडे न बघता थेट त्यांच्या डोळ्यात किंवा चरणांकडे बघावे. अनेक वेळेला आपण हात जोडतो पण डोळे मिटून घेतो. डोळे मिटून ध्यान करणे चांगलेच आहे, पण सुरुवातीला स्वामींचे रूप डोळ्यात साठवून घ्यावे, जेणेकरून नंतर ध्यान करताना तेच रूप आपल्या अंतर्मनात दिसेल. अनेक ठिकाणी भक्तांना मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी नसते. तिथे केवळ भावनेच्या भरात जाऊन नियमांचे उल्लंघन करू नये. दुरून दर्शन घेऊनही स्वामींचे आशीर्वाद मिळतात. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अगदी मधोमध उभे राहून इतरांचा मार्ग अडवू नये. थोडे बाजूला होऊन दर्शन घ्यावे, जेणेकरून आपल्या मागच्या भक्तांनाही स्वामींचे दर्शन घेता येईल. जेव्हा स्वामींची आरती सुरू असते तेव्हा इकडे तिकडे फिरणे, बोलणे किंवा गाभारा सोडून जाणे टाळावे. आरतीच्या वेळेला संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध आणि ऊर्जेने भरलेले असते. अशा वेळेला स्थिर राहून त्या ऊर्जेचा स्वीकार करावा. अनेकदा भक्त उत्साहाच्या भरामध्ये आपल्या हातातील गंध किंवा कुंकू स्वामींच्या फोटोला किंवा पादुकांना फासतात. त्यामुळे फोटो खराब होऊ शकतो किंवा मूर्तीची झीज होऊ शकते. केवळ अर्पण करावे, स्वतःहून तिथे लेपन करू नये जोपर्यंत परवानगी नसेल. लहान मुलांवर लक्ष ठेवावे. जर तुम्ही लहान मुलांसोबत मठात गेला असाल तर ते तिथे धावपळ करणार नाहीत किंवा आरडाओरडा करणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांना लहानपणापासूनच मंदिरातील शांततेचे आणि शिस्तीचे महत्त्व समजावून सांगावे. लहान मुले आवाज करतातच, खेळकर असतात, पण तरीही त्यांच्या आवाजामुळे इतर लोकांचे ध्यानभंग होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी. स्वामींकडे केवळ मागण्यासाठी जाऊ नये. अनेक जण मंदिरामध्ये फक्त काहीतरी मागण्यासाठीच येतात, पण भक्ती म्हणजे फक्त मागणे नसते तर स्वामींचे आभार मानणेही आहे. म्हणूनच स्वामींना धन्यवाद द्या, तेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामींकडे काही मागताना हे मला मिळालेच पाहिजे असा हट्ट करू नये. स्वामी जे माझ्यासाठी योग्य आहे तेच द्या असा भाव असावा. प्रसादाचा अपमान करू नये. मठात किंवा मंदिरात मिळणारे तीर्थ किंवा महाप्रसाद हा स्वामींचा आशीर्वाद असतो, त्यामुळे ते वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. इतके सगळे नियम ऐकून एखाद्याला वाटू शकते की स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनाला जावे की परीक्षेला. पण लक्षात घ्या, जसे आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर शांत बसतो किंवा थिएटरमध्ये चित्रपट सुरू असताना मोबाईल सायलेंट करतो, तसेच हे आहे. तिथे कोणी आपल्याला जबरदस्ती करत नाही, पण त्या ठिकाणचे नियम राखण्यासाठी आपण ते स्वतःहून करतो. मंदिरातली शिस्तसुद्धा कोणाला त्रास देण्यासाठी नसते, तर तिथली शांतता टिकवण्यासाठी आहे. जरा विचार करा की जर तुम्ही मठामध्ये शांत बसून स्वामींचे नाव घेत आहात आणि शेजारीच कोणीतरी फोनवर मोठ्याने संसाराच्या गप्पा मारत आहे किंवा लहान मुले आरडाओरडा करत आजूबाजूला धावत आहेत, तर तुम्हाला त्रास होईल की नाही? जेव्हा आजूबाजूला गोंधळ कमी असतो तेव्हाच आपल्याला स्वामींचे अस्तित्व जाणवते. तुमच्या मनात स्वामींबद्दल प्रेम असेल तर तुम्ही कोणाला त्रास देणारच नाही. तुम्ही तिथे कोणाशी वाद घालणार नाही किंवा तुम्ही मंदिराचा परिसर खराब करणारच नाही. जर आपण मंदिरामध्ये योग्य पद्धतीने वागलो तर त्या ठिकाणी आपल्याला खरी शांती आणि समाधान मिळते. स्वामींच्या मंदिरात किंवा मठात आपण आपले दुःख हलके करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी जातो. पण जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर आपल्याला फक्त अशांतीच मिळेल. चुकून एखादा नियम मोडला तर स्वामी काही रागवत नाहीत, कारण ते आपली माऊली आहेत. पण आपण आपल्या बाजूने प्रयत्न करणे हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. पुढच्या वेळेला मंदिरात गेल्यावर थोडे थांबा, शांत बसा आणि मनापासून स्वामींशी संवाद साधा. त्यांचे नामस्मरण करा. तिथून बाहेर पडताना फक्त स्वामींचे नावच मुखात असू द्या. तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.